आता हे 6 जण आहेत. आता 6 जण आहेत. सर्वांनी लक्ष द्या. आज आपण जो काल जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन झाला, त्यानिमित्त आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायनी मुले यांच्या मार्फत किंवा यांच्या वतीने महिला सप्ताह, जागतिक महिला दिन सप्ताह साजरा करत आहोत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला आपल्याच मायनी गावच्या सौ रंजना श्रीमंत सानप मॅडम या प्रमुख गेस्ट, प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला आज लाभलेल्या आहेत. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला
आपण सुरुवात करूया. जसे जसे मी ऍडमिशन होतील तसे ऍडमिट करत जाईन. तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम त्यांचा परिचय करण्यासाठी मी आमच्या शाळेच्या उपशिक्षिका निकम मॅडम, सौ जयश्री निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सानप मॅडम यांचा परिचय द्यावा. हॅलो, हा येतोय आवाज. बोला मॅडम. आवाज येतोय? येतोय येतोय. हा. नमस्कार. सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायनी मुले आणि शाळा व्यवस्थापन समिती मायनी तर्फे आयोजित जागतिक महिला दिन सप्ताह पार पडत आहे. यामध्ये काल 8 मार्च 2021 रोजी डॉक्टर सुप्रिया साळुंखे कदम या मॅडम उपस्थित झाल्या. पहिले पुष्प गुंफण्यामध्ये त्यांनी त्यांचा विषय होता मुलांच्या मार्गदर्शन केले. आज त्यातील दुसरे पुष्प गुंफण्यास आपणास झालेल्या कवयित्री रंजना सानप मॅडम यांचे मी प्रथम स्वागत करते. आणि हॅलो, हा म्यूट करतो मी, म्यूट करतो. हा. तर त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी सर्वप्रथम या महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान सोहळ्यात मी सर्वांचं स्वागत करते आणि सर्व महिलांना समर्पित अशा 2 ओळी. आंखों में खुशी लबों पर हंसी, आंखों में खुशी लबों पर हंसी, गम का कहीं नाम ना हो, ये दिन लाए आपकी जिंदगी में इतनी खुशियां, जिसकी कभी शाम ना हो, जिसकी कभी शाम ना हो. आज महिला दिनानिमित्त महिलांचा तर सन्मानाचा दिवस आहेच, पण महिलांनो आपला दिवस साजरा करण्यामध्ये आणि सन्मान मिळवून देण्यामध्ये पुरुषांचा खूप मोठा वाटा आहे. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. असं प्रत्ययास येतच असं नाही, तर काही ठिकाणी मात्र स्त्रियांना प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष करून आपला हक्क मिळवावा लागतो. पण खरं सांगायचं तर सफर में मुश्किलें आए तो जरूरत और बढ़ती है, सफर में मुश्किलें आए तो जरूरत और बढ़ती है, कोई जब रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है, कोई जब रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. काही सावित्रींना महात्मा फुले आज पावलोपावली भेटत आहेत. पुरुषांच्या सहकार्याने जशी सावित्री फुले घडली, तशीच काही पुरुषांनी लाथाडल्यामुळे सिंधुताई सपकाळ घडली. म्हणजेच काय, तर नाण्याला 2 बाजू आहेत. प्रवाहासोबत जाणाऱ्यांना कमी त्रास होतो, तर प्रवाहाविरुद्ध लढून संघर्ष करून स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांना खूप खंबीर व्हावं लागतं. बघा, फार पूर्वीपासून राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, मादाम क्युरी, मदर तेरेसा, कल्पना चावला, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, प्रतिभाताई पाटील अशी किती नावे घ्यावीत, ज्या महिलांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अलौकिक असा ठसा उमटवला आहे. त्या आपणास सदैव प्रेरणा देत आहेत. या निमित्तानं बघा, मला काही ओळी आठवतात. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ये आता 72, संकटासही ठणकावून सांगावे ये आता 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि अशाच खंबीरपणानं आयुष्याला उत्तर देणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच कवयित्री रंजना सानप मॅडम. जिल्हा परिषद शाळा सूर्याची वाडी, तालुका खटाव येथे आज त्या कार्यरत आहेत. त्या MA BEd, त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एका शिक्षिकेने केलेला हा साहित्य क्षेत्रातील प्रवास खरंच थक्क करणार आहे. त्यांनी अनेक कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या त्यांच्या लेखनातून प्रतिकूलतेचा तिमिर भेदून स्त्रियांच्या सन्मानासाठी बुरसटलेली समाजमने स्वच्छ करीत आहेत. प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांच्या हस्ते त्यांच्या आकांत या कादंबरीचे प्रकाशन झाले. निशब्द व सतेज हे काव्यसंग्रहही त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांची रानफुले आणि संघर्ष वाटा हे कथासंग्रह आज प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तर आवाज येतोय ना? हो, छान येतोय मॅडम, बोला. हा, तर त्यांना बघा अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. खटाव पंचायत समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, नवी दिल्ली येथून राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार,
शिर्डीतून राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार, माता जिजाऊ राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार आणि एकता फाउंडेशन बीडचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी रंजना सानप यांना गौरवण्यात आले आहे. आणि तसेच वर्ल्ड बुक ऑफ 7 या पुस्तकात त्यांच्या कामगिरीची नोंद झाली आहे. या पुस्तक प्रकाशनातून आलेली रक्कम त्या सामाजिक संस्थांना देतात. हे तर त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची साक्षच आहे. त्यांच्या या कार्याचा आम्ही मैत्रीण म्हणून आम्ही साक्षीदार आहोत आणि अशा मैत्रिणीच्या यशाचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे. शेवटी त्या मैत्रिणीसाठी एक कविता आज त्यांनाच लागू पडते म्हणून आज एक कविता मी त्यांच्यासाठी सादर करते. जिचं आयुष्यच नदीसारखं खळाळत आहे अशा तिच्यासाठी स्पृहा जोशींची एक कविता आहे. तू नदी आहेस वाहत जा, तू नदी आहेस वाहत जा, दगड धोंडे काटेकुटे मध्ये येतील, खुपतील काचतील, दऱ्याखोऱ्यात कट शिजतील, नको नको म्हणत म्हणत तुझी मुळे खोदून शोधतील, वाकू नकोस थकू नकोस, कोणासाठी थांबू नकोस, आतून हास हिरवळ आण, चिडशील तेव्हा प्रलयान, सार काही पोटात घे, परत तितकीच माया दे, झाडांचं लेकरांचं एवढं गाणं गात जा, तू नदी आहेस वाहत जा, तू नदी आहेस वाहत जा. आणि खरं या ओळींना साजेसं असंच ज्यांचं कर्तृत्व आहे अशा रंजना सानप मॅडम यांना मी विनंती करते की त्यांचा आजचा विषय आहे स्त्री जीवनावर आधारित प्रेरणादायी कवितांचे वाचन. या त्यांच्या विषयाला त्यांनी सुरुवात करावी आणि सर्वांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी रंजना सानप, आपल्या मायनी गावातीलच आणि ह्या मायनी गावात घडलेलीच आणि मायनीच्याच मातीनं दिलेले शब्द आणि मायनीच्याच निसर्गात तयार झालेली मी तुमच्या आमच्यातील एक स्त्री. माझी माय मराठी, माझा बाणा मराठी, माझी माय मराठी, माझा बाणा मराठी, माझे शब्द मराठी, माझी मायनी मराठी, माझे मायनीतील पेरू मराठी, माझी मायनी मराठी, माझे मायनीतील पेरू मराठी आणि मायनीतील माझी माणसं तीही मराठी. आणि या मायनीतल्या मातीनच जिला उभारी दिली आणि ह्या मायनीतल्या मातीतच जिला घडवलं ती मी एक सर्वसामान्य स्त्री. मॅडमनी माझा परिचय करून दिला की मला इतके पुरस्कार मिळाले, मी असं लेखन केलं. हे जे काही घडलं, जे काही मी लिहित गेले ते काही त्या म्हणाला की एका नदीसारखं, म्हणजे तू नदी आहेस वाहत जा, ह्या त्यांच्या कवितेनं खरं तर मला एक वेगळी प्रेरणा मिळाली. आता हा महिला दिनाचा कार्यक्रम आणि दुसरं पुष्प सादर करण्याची संधी मला दिली, त्यासाठी मी सुरुवातीला सर्व आयोजकांचं मनस्वी आभार मानते. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ऑनलाईन संमेलनामध्ये किंवा या ऑनलाईन ह्या दुसऱ्या पुष्पामध्ये बहुतेक आपल्या माता महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. या सर्व आयोजकांनी हा कार्यक्रम जो नियोजित केलाय त्यांचं सर्वांचं मनस्वी आभार. कारण इतर वेळेला जो कार्यक्रम होतो तो सर्व पालकांसाठी म्हणजे स्त्री पुरुष स्त्रियांसाठी होतो, पण महिला दिन हा मातेचा दिवस, त्या स्त्रीमनाचा दिवस, व्यक्त होण्याचा दिवस. प्रत्येक दिवस तर स्त्रीचा येणारा प्रत्येक उगवणारा दिवस तर तिचाच आहे, पण आज आवर्जून आपण सर्व महिला मायनीतल्या किंवा जी काही पालक महिला आहेत त्या आपण या सर्व मीटिंग मध्ये उपस्थित, ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहोत. त्या माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आता मला माझ्याकडे विषय दिलेला आहे की कवितेचं वाचन, स्त्री मनाला प्रेरणा देणाऱ्या कवितेचं वाचन. आता प्रत्येक स्त्रीला आपण बघतोय की स्त्रीनं सक्षम झालं पाहिजे, स्त्री उभारली पाहिजे, स्त्रीनं आपल्याला स्वतःला घडवलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो की एक उभारी घेतली पाहिजे, तिनं कशी आयुष्याची उभारी घ्यावं, तिनं कसं उभं राहावं, तिनं स्वतःला कसं व्यक्त व्हावं, हे मी माझ्या शब्दातून मांडणार आहे. माझ्या कवितेचं, पहिल्या कवितेचं नाव आहे आणि मी नुसतंच कविता वाचून न दाखवता ज्या माझ्या स्त्री मनाच्या काही कथा, काही वाक्य उलगडत जाणार आहे.
आता मी माझी पहिली कविता सादर करतेय. उत्कर्षिका. माझी मी पहिली कविता सादर करते निशब्द. आता निशब्द म्हणजे काय, तर कधी कधी आपल्या भावनेला शब्दच नसतात, ते असे निशब्द ओठावर येतात शब्द, पण ते कधी कधी व्यक्तच होत नाहीत. तर ती माझी पहिली कविता सादर करते आणि माझ्या एका कविता संग्रहाचं नावही तेच आहे. माझे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत, त्यातला पहिला कविता संग्रह आहे निशब्द. निरामय होतात मनीच्या भावना जेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा. निरामय होतात मनीच्या भावना जेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा. का कुणास ठाऊक अकस्मात येते जीवनात वादळ, का कुणास ठाऊक अकस्मात येते जीवनात वादळ. अपराधाविना घडते सजा जेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा. भावना मनीच्या ओठीन येती, भावना मनीच्या ओठीन येती. अपराध काय माझा, मी सावली माझ्या मी मागे सावली माझ्या पुढती. अपराध काय माझा, मी मागे सावली माझ्या पुढती. तू एक स्त्री घे पाऊल मागे, सांगे जग जेव्हा, निशब्द होता शब्द तेव्हा. शब्द एक भाषा, शब्द एक भावना, झेलुनी बिजली परी चमकावे. शब्द एक भाषा, शब्द एक भावना, झेलुनी बिजली परी चमकावे. शब्द फुलताना ढगा, शब्द फुलताना काळ दाटून येतो ढगांचा जेव्हा, निशब्द होता शब्द तेव्हा, निशब्द होता शब्द तेव्हा. शब्दच देतात शब्दांना उभारी, शब्दच देतात शब्दांना उभारी. श्रावणात जशा कोसळती मेघधसरी, शब्दच देतात शब्दांना उभारी, जशा कोसळती मेघसरी. न नाते न गोते शब्दच होतात शब्दांना आधार जेव्हा, न नाते न गोते शब्दच होतात शब्दांना आधार जेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा, निशब्द होतात शब्द तेव्हा. यानंतर मी माझी पुढची कविता सादर करत आहे. तुझ्या पंखात बळ घे, तुझ्या पंखात बळ घे. स्त्री म्हणून आपण जगत असताना कधी कधी आयुष्याच्या अवघड वळणावर उगीच खचत असतो आणि असं वाटतं, अरे देवा, सगळी दुःख माझ्याच वाट्याला घातली काय, आणि मीच त्यांना सर्वांना लढा देते आणि मी म्हणून टिकले. आपण काही वेळेला, बऱ्याच वेळेला म्हणतो मी म्हणून ऍडजस्ट केलं, मी म्हणून टिकले. असं काही नसतं. आपल्याला आलेलं आयुष्यातलं प्रत्येक संकट, दुःख ही आपल्याला मिळालेली संधी असते आणि प्रत्येक संकटाकडे आणि दुःखाकडं आपण सकारात्मक मार्गाने बघत गेलो की एक नवीन मार्ग आपल्याला सापडतो आणि तो काही आयुष्याच्या वेगळ्या आणि नव्या वळणावर घेऊन जातो. पण ते बघायला, त्या संकटाकडं, दुःखाकडं बघायला आपल्याकडे सकारात्मक दृष्टी असावी लागते. तेव्हा आपल्याला कळतं की कुठंतरी आपण आयुष्याच्या वेगळ्या वळणावर गेलोय. तुम्ही एक प्रसिद्ध नाट्यकारांचं नाव ऐकलं असेल, जे आता सध्या सगळीकडे महाराष्ट्रात गाजतात. त्यांनी एक किस्सा सांगितला की आता तुम्ही सर्व माता पालक आहात, तिथं तो एक छोटा किस्सा मी सांगते आणि मी माझी पुढची कविता सादर करते. लेखक आणि कवी ह्याला शिक्षणच लागतं किंवा तो उच्च शिक्षित असावा लागतो असं नाहीये, तर ती कला तुमच्या आमच्या लेकरांच्या मध्ये सुद्धा आहे, तुमच्या मातांच्या मध्ये आहे, माझ्या शिक्षक बंधू भगिनीमध्ये ती कला आहे. फक्त ती कला जोपासून आपण तिचा विकास करत गेलो की ती आपोआप अवगत जाते. असंच एक उदाहरण त्यांनी सांगितलं. पण काही कला ही परमेश्वराची किंवा त्या व्यक्तीला मिळालेली देणगी असते, ती तिची प्रतिभा असते. मग त्या तांगडेनी सांगितलं की मी अभ्यासात हुशार नव्हतो, म्हणजे बऱ्याच पालकांची अपेक्षा. आता काय झाले, घोड्याची रेस, तो मुलगा 2 मार्कांनी पुढे गेला, माझाही मुलगा तसाच गुणवत्तेत पुढे पाहिजे, त्याचाही नंबर आला पाहिजे, एनएसएससी मध्ये आला पाहिजे, मंथन मध्ये आला पाहिजे, तो नुसताच मार्कांनी पास झाला, असं बऱ्याच पालकांना वाटतं आणि त्या पद्धतीने ते आपल्या मुलांच्यावर दबाव आणत असतात. तेव्हा त्याने एक उदाहरण सांगितलं, म्हणजे मी एका प्रसिद्ध नाटककाराचं, एक साहित्यिक असल्यामुळे मी एक उदाहरण सांगते की तुमची मुलं सुद्धा आयुष्याच्या त्या वळणावर जाऊ शकतात. त्यांचाही वर्ग भरायचा. त्या नाट्यकारांनी जे उदाहरण सांगितलं, राजकुमार तांगडे म्हणून, ते जे एक प्रसिद्ध नाटककार आहेत, नाटक लिहिणारे नाटककार,
आणि त्यांनी सांगितलं की वर्गात मी बसायचो, गुरुजी फळ्यावर गणित शिकवायचे, 2+2 4 आणि खिडकी जवळच आमचा फळा ठेवलेला होता आणि वाऱ्याची लहर आली की ते सर लिहिता लिहिता फळ्यावर तो खडूचा भुगा भुर्रकन उडायचा. बाकीची मुलं फळ्यावरचं गणित बघायचे, 2+2 4 3+2 5, पण माझं त्याच्याकडे कधी लक्षच नसायचं. माझं लक्ष त्या फळ्यावर उडणाऱ्या खडूच्या भुग्यावर असायचं. तो खडूचा भुगा सरांच्या नाकाजवळून जायचा, सरांच्या शर्टात पडायचा आणि मी विचार करायचो, हा भुगा जर सरांच्या नाकात गेला तर सरांना काय होईल? तोपर्यंत सर माझ्या जवळ यायचे आणि बत्तर माझ्या पाठीत बुक्की घालायचे आणि विचारायचे, चल दाखव तुझं गणित. तेव्हा माझं गणित ते तयारच नसायचं, कारण मी त्या उडणाऱ्या खडूच्या भुग्याकडे बघत बसायचो. पण त्यांनी सांगितलं खडूचा भुगा बघून आणि ती वाऱ्याची लहर बघून मी माझं शिक्षण होणार नव्हतं आणि तसंच झालं. मी 10वी मध्ये नापास झालो. 10वी मध्ये मी 2 वेळा नापास गेले. त्यामुळे घरातली सगळी कामं मलाच करायला लागायची. सकाळी आई प्रेमाने भांडायची, अरे उठ धार काढ. बाकीची भावंड बॅग अडकवून कॉलेजला जायची आणि मी आपला बाहेर बाजल्यावर झोपलेला असायचो. आणि न शिकणाऱ्या मुलाला काय काम असतात तुम्हाला माहितच आहे. धार काढ, पाणी आण, जा शेतावर, ही कामं मला लागायची. आणि आई म्हणायची उठ धार काढ. मला वाटायचं आता खूप कंटाळलेला असायचं मी दिवसभर काम करून. आई उठतो. अनेकदा आई हाक मारायची, अरे उठ धार काढ. तरी मी नुसतंच उठतो म्हणायची. आणि तिसऱ्या वेळेला ती कशी हाक मारत असेल तर त्यांनी आपल्याला एक कल्पना दिली. कशी हाक मारत असेल, अरे सूर्योदय वर आलाय, सूर्य वर आलाय, रवी वर आलाय, अरे उठ, असं ती म्हणत असेल का? तर ती तशी म्हणत नव्हती. अरे मूर्खा, अरे कार्तिया, तुला अक्कल नाही का? शिकत पण नाही, तुला धारी काढायला जमत नाही, तू तर जगणार कसा? आणि मला ते शब्द झिंझिने आणून जायचे आणि मी ठरवायचो, नाही हेच शब्द मला लिहायचे आहे कुठल्या तरी कागदावर. त्या शब्दांचीच भाषा मी शिकलो आणि कागदावर लिहू लागलो आणि मी एक प्रसिद्ध नाटककार झालो. म्हणजे शिकलेलीच माणसं आयुष्यात पुढे जातात आणि कमी शिकलेली ती काही आयुष्यात कर्तृत्व गाजवू शकत नाही. हे एका नाटककाराने, एका साहित्यिकाने दिलेलं उदाहरण आहे. मग नंतर ते 10वी पास झाले, त्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. पण आज त्यांचं जगभरात नाव आहे. नुसतं भारत देशात नाहीये तर जगभरात. फक्त मला एवढंच सांगायचंय की प्रत्येकात काहीतरी कला आहे, तुमच्या लेकरांमध्ये पण कला आहे. त्याला उत्तेजन द्या, ते वेगळं काहीतरी नाव कमावू शकतील. एखाद्या खेळात असेल, एखादा इतर असेल, फक्त त्याला शर्यतीचा बैल करू नका. चला आता आपण आपल्या आणि मूळ विषयाकडे येऊया. मी माझी आणि एक दुसरी कविता, ती जी तुमच्या माझ्यासाठी आहे, आपल्या भगिनीच्या विचारात आणि पंखात बळ आणणारी आहे, ती सादर करते आणि आपण चर्चा आणि करतोय त्या दृष्टीने पुढे जाऊ. माझी दुसरी कविता आहे, तुझ्या पंखात बळ घे. तुझ्या पंखात बळ घे, सुंदर तुझं घरट ठेवतेस तू अलगद. सुंदर तुझं घरट ठेवतेस तू अलगद, सोसतेस ऊन आणि वारा, कष्टतेस रात्र दिन. सोसतेस ऊन आणि वारा, कष्टतेस रात्र दिन. कर तुझ्या आपल्यांसाठी, कर तुझ्या आपल्यांसाठी, कधी कधी मोकळा श्वास घे. बाई ग, स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग, स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. तुलाच अनेकदा जावे लागते वेगवेगळ्या अग्निदिव्यातून. तुलाच अनेकदा जावे लागते वेगवेगळ्या अग्निदिव्यातून. कधी सीतेचा वनवास तुझ्या पदरी, तर कधी झाशीची राणी होऊन गाजवलीस तू रणांगणे. कधी सीतेचा वनवास तुझ्या पदरी, तर कधी झाशीची राणी होऊन गाजवलीस तू रणांगणे. कधीतरी तुझ्या पंखांना बळ दे, अगं कधीतरी तुझ्या पंखांना दे. बाई म्हणून स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग, स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई म्हणजे तुझं अस्तित्व आहे. आता बाई, मी इथं बाई हे का घेतलंय, तर बाई हा ग्रामीण भागामध्ये वेगळ्या पद्धतीने शब्द वापरला जातो किंवा पूर्वीच्या काळी शिक्षिकेंना सुद्धा बाई म्हटलं जायचं. माझ्या बाई आल्या, माझ्या बाई गेल्या. पण आता बाई हा शब्द चालत नाही, कारण माणसाला असं वाटतं किंवा कुणाला वाटतं की अरे बाई म्हणजे हा का बोलवतोय बाई म्हणून. पण बाई ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. बाई म्हणजे बाप आणि आईची भूमिका सांभाळणारी ती बाई. काय आहे बाई शब्दाचा अर्थ? बाप आणि आईची जी भूमिका सांभाळू शकते ती बाई.
म्हणून मी ते माझ्या काव्यात घेतलंय. बाई म्हणजे तुझं अस्तित्व आहे बाप आणि आईच्या भूमिकेतलं. बाई म्हणजे तुझं अस्तित्व आहे बाप आणि आईच्या भूमिकेतलं. नेहमीच असतेस तू आई, पण कधी बापी होतेस पिलांसाठी. नेहमीच असतेस तू आई, पण कधी बापी होतेस पिलांसाठी. घेतेस अश्रिताला मायेच्या पदराखाली. घेतेस अश्रिताला मायेच्या पदराखाली. कधीतरी गगनी उंच भरारी घे. कधीतरी गगनी उंच भरारी घे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. सिद्ध केलीस तू स्वतःला, गाठलीस शिखरे उत्तुंग ध्येयाची. सिद्ध केलीस तू स्वतःला, गाठलीस शिखरे उत्तुंग ध्येयाची. तरीही तू गृहीत नसतेस त्यांच्यासाठी एक स्त्री म्हणून. तरीही तू गृहीत नसतेस त्यांच्यासाठी एक स्त्री म्हणून. कधीतरी तुझ्या विचाराला, कल्पनेला मोकळी वाट दे. कधीतरी तुझ्या विचाराला, कल्पनेला मोकळी वाट दे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. महिला दिन एकच नसून रोजचा दिवस तुझाच आहे. महिला दिन एकच नसून रोजचा दिवस तुझाच आहे. कष्टणाऱ्या तुझ्या हाताला किती वेळा सलाम आहे. कष्टणाऱ्या तुझ्या हाताला किती वेळा सलाम आहे. रापलेला तुझा चेहरा आरशात कधीतरी पाहून घे. रापलेला तुझा चेहरा आरशात कधीतरी पाहून घे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. अन्याय होतोय स्त्री जातीवर. अन्याय होतोय स्त्री जातीवर, म्हणून डोळे गाळणे आता सोडून दे. अन्याय होतोय स्त्री जातीवर, म्हणून आता डोळे गाळणे सोडून दे. तूच हो तुझ्यासारख्या सखींच्या पायातील बळ. तूच हो तुझ्यासारख्या सखींच्या पायातील बळ. अवसाळ गाळून विषय संपत नाही. अवसान गाळून विषय संपत नाही. कधीतरी तुझ्या हाती नव्या बदलाची मशाल घे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. बाई ग स्वतःसाठी थोडा तरी वेळ दे. ठीक आहे, चला मी माझी पुढची कविता सादर करते. वाकळ. आता वाकळ तुम्हाला माहितच आहे. आत्ता वाकळ शिवली जात नाही, पण प्रत्येक जर पालकांनी किंवा स्त्रियांनी आठवलं आपलं बालपण, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा सुगीची कामं आवरली जायची, तेव्हा आपल्या आई, आपल्या चुलती किंवा शेजारणी आपल्या बाहेर ओट्यावर ओसरीवर वाकळ शिवत बसलेल्या असायच्या. आणि ह्या वाकळ नुसत्याच शिवायच्या नाहीत. वाकळ कशी शिवली जायची, तर त्या वाकळीला अनेक जुन्या चिंध्या, म्हणजे जुनी जी कापड आहेत, आत्तासारखी प्रगत परिस्थिती किंवा आत्तासारखी खूप कष्टणारी ते हात होते. त्यांना शेतात राबावं लागायचं, कष्टावं लागायचं. आपल्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी खूप काही नियोजन करावं लागायचं, काटकसर करावी लागायची. आणि ह्या फाटक्या तुटक्या चिंध्यांची वाकळ त्या योग्य तुकडं काढून, त्या कधी कात्रीने कधी विळीने सुद्धा तुकडे, आठवा तुम्ही ते दिवस, आणि त्या धागे घालत बसायच्या. आणि त्या नुसतेच धागे घालायच्या नाहीत, तर खूप काही त्यांचे विषय तिथं रंगायचे. कारण वर्षभर कामाच्या याच्यातून त्यांना उसंत नसायचं. आणि हे वाकळ शिवताना काय काय व्हायचं, काय सखी एकमेकीशी बोलायच्या, त्यांचं काय हितगुज व्हायचं, हे मी माझ्या वाकळ कवितेतून सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे वाकळ. जुन्या नव्या कापडी चिंध्या एका पाठी एक बसायच्या. जुन्या नव्या कापडी चिंध्या एका पाठी एक बसायच्या. अनेक टाके एका ओळीत नटलेल्या पोरीवाणी दिसायच्या. अनेक टाके एका ओळीत नटलेल्या पोरीवाणी दिसायच्या. नव्हते धागे नुसते वरवरचे. म्हणजे आताची हे धाग्याचा अर्थ काय आहे, आताची नाती जी आहे ती वरवरची आहेत. आधीच्या नात्यांना एक खोलपणा होता, प्रेम होतं, गोडवा होता, आणि संकटात एकमेकाच्या पाठीशी उभारायची त्यांच्या ताकद होती. तो ओलावा आता कधी दिसत नाही. माणसं कामापुरती एकमेकांचा वापर करतात, आणि जेव्हा प्रसंग येईल, संकट येईल, तेव्हा पाठ फिरवतात. आणि जेव्हा प्रगतीचा काळ असेल, उत्साहाचा काळ असेल, आनंदाचा काळ असेल, तेव्हा अनेक लोक आपल्या पाठीशी उभे असतात. पण ह्या वाकळ कवितेतून काय बघतो आपण, नव्हते धागे नुसते वरवरचे.
नव्हते धागे नुसते वरवरचे, ती असायची घट्ट प्रेमाची विण. नव्हते धागे नुसते वरवरचे, ती असायची घट्ट प्रेमाची विण. डोळ्यासमोरून तरळून जायचा जुन्या नव्या ऊन पावसाचा सीन. डोळ्यासमोरून तरळून जायचा जुन्या नव्या ऊन पावसाचा सीन. एक सखी दुसऱ्या सखीची वाकळ शिवत बसायची. एक सखी दुसऱ्या सखीची वाकळ शिवत बसायची. मनातलं गुपित कानात बोलून खुदकन हसायची. मनातलं गुपित कानात बोलून खुदकन हसायची. वाकळतली मायेची ऊब आता कशाला पण येत नाही. वाकळतली मायेची ऊब आता कशाला पण येत नाही. तुटले धागे माणसातल्या त्या धाग्यांचे. तुटले धागे माणसातल्या त्या धाग्यांचे. फक्त आता जुन्या आठवणींचा पूर्वाही. फक्त आता जुन्या आठवणींचा पूर्वाही. बघा, मी माझ्या वाकळ कवितेतून आपल्या जुन्या म्हणजे वाकळेतली ऊब आता कशाला पण येत नाही. का येत नाही तर त्या वाकळीमध्ये प्रेम असायचं, आईचा हात असायचा, तिचं वात्सल्य असायचं. आता ती मायेची ऊब म्हणजे ती आईची माया, त्या वाकळेतली आईची माया आता कुठल्याही गोधडीत येत नाही. हे मी माझ्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी माझी पुढची कविता, जगताप सर किती वेळ आहे अजून मला? बोला बोला मॅडम. आपण काय करूया, आता जरी मीटिंग क्लोज झाली ना, नंतर त्याच लिंकला आपण जर क्लिक केलं ना परत चालू होते. आता ते 3 मिनिट राहिलेत मॅडम. हो का? म्हणून विचारावं म्हटलं, नाही तर मी बोलत राहायचे आणि मग हे व्हायचं ना. नाही मी तुम्हाला कल्पना देणार कंटिन्यू करू का? हा, मग 3 मिनिटापर्यंत आपण लगेच मग नंतर एक किस्सा सांगते, मी किस्सा सांगते, एक किस्सा सांगते, मग नंतर जॉईन होऊ आपण. चालेल. बघा, एक उदाहरण एका व्याख्यानामध्ये मला ऐकायला मिळालं की मुलांच्यात सुद्धा एक गमतीशीर एका मुख्याध्यापकाने सांगितलेला एक प्रसंग होता. आता सगळ्या माता भगिनीच इथं ऐकायलात. म्हणजे काही मुलं कशी तयार होतात, कशी घडतात आणि काय मांडतात आपल्या कवितेतून. त्यांनी सांगितलं की एक 9वीतली मुलगी रडत आली. दुपारची सुट्टीची वेळ होती. मी मुख्याध्यापक असाच जेवणाच्या सुट्टीत बसलेलो होतो आणि आली आणि रडली आणि काय बाळा झालंय, त्याची शिक्षक पण तिच्या बरोबर आले. म्हटली, ही मुलगी सांगतच नाहीये, नुसतीच रडतीये. नुसतीच का रडतेय तर ती काहीच व्यक्त होत नाहीये. मग एक शिक्षिका आल्या आणि त्यांनी विचारलं, तू का रडतीयस, सांग मुख्याध्यापकांना काय झालंय तुला नक्की. मग ती मुलगी बसली आणि तिनं सांगितलं, म्हणजे हे तुमच्या आमच्या आयुष्यातले किंवा आताही प्रत्येकाला अनुभवात येणारे हे काही प्रश्न आहेत. त्या मुलीनं सांगितलं की कुणीतरी माझ्या बेंचवर एक चिठ्ठी ठेवून गेले. मला माहित नाहीये कुणी ठेवलीये, काय लिहिलंय त्या चिठ्ठीत मी नाही तुम्हाला सांगू शकत. आणि त्या मुलगीनं खाली मान घातली. तू काय केलंस, सरांनी तिला प्रश्न केला मुख्याध्यापकानं. मी काहीही केलं नाही सर, मी शाळेला खाली मान घालून येते आणि घरी जाताना सुद्धा खाली मान घालून जाते. अगं हो, पण मला म्हणायचे तू काय केलंस चिठ्ठी घेतला. मी काहीच नाही केलं. तिला मी काही नाही केलं चिठ्ठी घेऊन आले म्हणण्यापेक्षा तिनं सांगितलं की मी खाली मान घालून येते, खाली मान घालून जाते. ठीक आहे म्हणाले, दे ती चिठ्ठी. आणि सरांनी ती चिठ्ठी घेतली आणि सर म्हटले की मी ती चिठ्ठी पाहून अवाक झालो. का अवाक झालो मी चिठ्ठी पाहून, तर नेहमीप्रमाणेच त्या चिठ्ठीमध्ये एक बदाम चिन्ह काढलेलं होतं. त्या चिठ्ठीमध्ये काय काढलेलं होतं, बदाम चिन्ह. आणि तिथं खाली लिहिलेलं होतं की स्वातंत्र्य दिना दिवशी तू मला पहिल्यांदा दिसलीस. काय लिहिलेलं होतं त्या चिठ्ठीमध्ये, स्वातंत्र्य दिना दिवशी तू मला पहिल्यांदा दिसलीस आणि मी माझं स्वातंत्र्यच हरवून गेलो. काय लिहिलं होतं, मी माझं स्वातंत्र्यच हरवून गेलो. हे 8वीतल्या मुलानं लिहिलेलं होतं. म्हणजे मुलातली प्रतिभा कशी ओळखायची, ते कुणी लिहिलं, त्या मुलाला कशी समज दिली किंवा त्या गोष्टी त्या पुढे गेल्या. पण सरांनी एक सांगितलं की काही मुलांच्या मध्ये अशी सुप्त प्रतिभा दडलेली असते, म्हणजे ती कुठं आणि कधी व्यक्त होईल हे सांगता येत नाही. अशा प्रकारे त्यांनी ते सांगितलं. आता आपण महिलांच्या बाबतीत बघतोय. आता महिलांच्या बाबतीत एक दिवस महिला दिन साजरा होतोय. त्या दिवशी वेगवेगळे प्रयोग कार्यक्रम आयोजन केले जातात. वेगवेगळी व्याख्यानं त्या दिवशी आयोजित केली जातात. पण स्त्री म्हणून उभी राहताना, ती सक्षम होताना तिला प्रत्येक प्रकारचं ज्ञान असायला हवं, तर ती एक विचार घेऊ शकेल. आता तिला प्रत्येक प्रकारचं ज्ञान म्हणजे काय, एक मिनिट तर डिस्टर्ब करतो.
हा, सर्वांना सूचना आहे, आता जर मीटिंग जरी क्लोज झाली तरी आपली जी लिंक दिलेली आहे त्याच लिंकला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा मीटिंग चालू होईल. कारण कदाचित मॅडम बोलता बोलता मधूनच मीटिंग म्हणजे बंद होईल. सर्वांना सूचना असावी म्हणून मध्येच मॅडमला डिस्टर्ब केलं नाही तर काय होणार की मीटिंग संपली असा समज होऊ नये सर्वांचा. कारण परत एकदा तुम्ही त्याच लिंकला क्लिक करून